काय काय नाही. आता इथं याचा व्हिडिओ घ्या, तिसरीचा वर्ग आहे. त्याचा व्हिडिओ घ्यायचा आहे. नीट घे व्हिडिओ. करून चालतो. हे तुमचं कपाट आहे. हे वैयक्तिक तुमचं कपाट आहे. हा वर्ग शाळेचा. हो हो. दाखवा मध्ये काय. ही मालिका. नादुसर सर आठवले यांच्या आहे चर्च, म्हणजे हा तुमची चर्च आहे, शाळा नाही आहे. काय बायबल आहे का? ठीक आहे. पवित्र शास्त्र जुन्या काळाचं पुस्तक. होली बायबल. हे बायबलच आहे ना? हो. आणि जे पुस्तक वाटले का सर परवा वर्गामध्ये, ते हे पुस्तक आहे. देवी मदत, वॉटसन गुडमॅन संकलित. आणि ह्याचं पूर्ण ही प्रत वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या टेबलवर होती. म्हणजे मला सांगा, ह्यांच्यामुळे इथं पडलं कुठं गेलं की इथं टेबल आहे आणि तुमची संस्था आहे, हे तुम्ही वाटलं. एव्हिडन्स ठेवून द्या. हे कोणतं पुस्तक असं आहे? स्तुती आराधना. स्तुती आराधना. म्हणजे हे प्रे फॉर ख्रिश्चन. म्हणजे सर ही शाळा योगेश्वरी, त्याचं तुम्ही नाव केलंय. कुठे गेलंय नाव? चर्च आहे. दुसरी गोष्ट त्यांचं नाही, शाळा आहे नाही, हे बाहेरचं इथं आलंय ना, म्हणजे तुम्ही शाळेचं नाव बदल. शाळेचं नाव बदललंय. दुसरी गोष्ट ही डायऱ्या, हे पुस्तकं धर्मप्रचाराची तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेत. स्तुती आराधना म्हणून अशी तुमच्याकडे ढीग भरला एवढा. ते बायबल तुम्ही शाळेमध्ये शिकवायला. हे काय सर? त्याचं काय? दान घेतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. इथून काय होतं का दान घेतलेलं? हे कुठे जाते? गोळा करायला, म्हणजे वर्गणी गोळा करायला, धर्म वाढवायला. ख्रिश्चन धर्म. आमचा धर्म कमी करायचा, हिंदू धर्म वाढवायचा. द्राक्षसो वैद्यनाथचं. हे कशाला? अमृत. वेगळं असू शकतं. टेस्टला घ्या. याला फोन करू. दारू साहेब वेगळाच. डॉक्टर साहेब द्राक्षाचं दारू मिक्स केली असेल. दारू मिक्स केली असेल. काय भांड. ही डायरी नया नियम, गिडियन्स इंटरनॅशनल, आशिष राजेंद्र गायकवाड. ते कोण आहे? तुम्ही गायकवाड. त्याचं काय नेमकी? पुस्तक आहे. पुस्तकच आहे का? पुस्तक आहे. ठीक आहे. बायबलचा. मनुष्य केवल रोटी से ही जीवित न रहेगा. प्रभू येशू मसीहा शुभ संदेश व भजन संहिता, म्हणजे भजनचं पुस्तक तुमच्या. हे सगळं बघायचं तुमच्या धर्माचं बघ दिसणार याच्यामध्ये. वेगळं बघायची आपल्याला गरज नाही. सांगा सर, ही चर्च आहे का? आता हे आतापर्यंत शाळेमध्ये चलत आलंय. चर्च आहे. आता काय करायचं? सर विद्यार्थ्यांचा हा वर्ग कसं आहे? ते पुस्तक इथं आता आम्ही आल्यानंतर लॉक नव्हतं, याला असं लावलेलं होतं. म्हणजे इथं कुणी विद्यार्थी येणार, ते बघणार आणि त्याचा प्रसार करणार. लॉक नाही काय? नाही, याला लॉक नव्हता. आता मी बघितलं बसत नाही. खराब आता तुम्ही काय बोलणार सर? योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये ख्रिश्चन धर्मासंदर्भात काही साहित्य सापडलं होतं. काय याबाबत तुम्ही तक्रार दिलेली आहे? आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नामांकित असलेली संस्था योगेश्वरी शिक्षण संस्था, जे की मागच्या रामानुज तीर्थाने 1935ला स्थापन केली, अशा सर्वोच्च या ठिकाणी गाजलेल्या संस्थेमध्ये आम्ही त्या शाळेत शिकलेलो असताना तर मेडिकल परिसर म्हणून एक संस्थेचा विभाग आहे. त्या संस्थेमध्ये आम्हाला कळलं की शालेय वर्गामध्ये ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी पुस्तकं वाटण्यात आली, असं आम्हाला कळले असता आम्ही चौकशीसाठी गेल्यावर तिथं ज्या सेविका आहेत किंवा जे कर्मचारी आहेत तर त्यांच्या सहकार्याने, त्यांच्याच पुढाकाराने त्या शाळेमध्ये बायबलसारखे ग्रंथ व इतर ख्रिश्चन धर्मातील ग्रंथ, जादूटोण्याच्या वस्तू आणि आपले जादूटोण्याच्या वस्तू व नशेची औषधं त्या आम्हाला कपाटामध्ये मिळाली. व त्या कपाटावर देखील नाव होतं की SIN चर्च, अशा नावाने ते कपाट त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. ते घटना आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना बोलून घेतलं, वरिष्ठांना त्यांच्याशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी सगळं कळालं
की यामध्ये बरेचसे या महाविद्यालयातले या शाळेतले शिक्षक यामध्ये सामील आहेत. त्यावरती आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी प्रतिमध्ये पोलीस स्टेशन, तहसीलदार व गट शिक्षण अधिकारी अंबाजोगाई यांना आम्ही अर्ज दिलेला आहे. तर आज आम्ही योगेश्वर शिक्षण संस्थेचे जे संस्था अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांना आम्ही आज निवेदनाच्या मार्फत आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे. आणि जे कोणी दोषी आहेत, जे कोणी गुन्हेगार आहेत, गायकवाड नामक एक व्यक्ती आहेत, ज्या व्यक्तीचा शाळेचा आणि त्याचा काहीही संबंध नाही, तो बाहेरचा व्यक्ती दर रविवारी ख्रिश्चन धर्माचा त्या ठिकाणी वर्ग घेतो. वर्ग घेऊन प्रार्थना केली जाते. 1 ते 2 तासाचा हा वर्ग मागच्या 15 वर्षापासून चालू आहे. हा प्रकार उघडकीस चालू असल्यामुळं आज आम्ही अध्यक्षांना अर्ज देऊन पूर्वकल्पना दिलेली आहे. पुढच्या 2 दिवसाचा आम्ही त्यांना कालावधी दिला आहे. मंगळवारी आम्ही या ठिकाणी मंगळवारी किंवा बुधवारी आम्ही तिथपर्यंत वाट बघून आम्ही पुढं आम्ही जर यावरती कारवाई नाही झाली तर आम्ही पुढच्या दिवशी धरणे आंदोलन किंवा आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत जर दोषीवर कारवाई नाही झाली तर. आणखी काही नावं मी सांगू शकतो. गोडसे साहेब म्हणून एक जण या ठिकाणी शिक्षक आहेत. नांदगावकर म्हणून या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत. व पुढं चालून प्राचार्य कनेरकर म्हणून एक जण या ठिकाणी सामील आहे. आणि आठवले असे एक नाव म्हणून त्यांचं एक नाव आहे. आणि जलसॉन म्हणून एक जण कोणीतरी आहे जे की बाहेरचा, जे की सर्व षडयंत्र राबवतोय. तर ती एक नामक व्यक्ती आहे जी अशा सर्व लोकांच्या संपर्कात राहून शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना ह्या धार्मिक विषबाधा करण्याचं काम करत आहे. हिंदुवादी संघटनेने एक आरोप केलेला आहे संस्थेवर की आपल्या संस्थेच्या मार्फत की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रसारण धर्माचा प्रसार केला जातो. त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचं त्या ठिकाणी पुस्तकं काही सापडली तर असा आरोप करण्यात आलेला आहे. काय सांगा? कुठलीही शिक्षण संस्था किंवा त्याची शाळा किंवा महाविद्यालय ही कुठलीही जागा धर्म प्रसाराचं कार्य किंवा अशी कामं करण्याची जागा नाही. हा योगेश्वरीमध्ये आज नाही, स्थापनेपासूनचा विचार आहे आणि तो आजही आम्ही पाळतो. आम्हालाही आमचंही मत हेच आहे की असा प्रसार कोणालाच करता येणार नाही. आम्ही या प्रकरणी ताबडतोब चौकशी लागू आणि लवकरात लवकर ठरलेल्या मुदतीमध्ये त्याच्यावर निर्णय घेऊ. काल हिंदुवादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आलेले आहेत आणि त्यांनी आज तुमच्यासोबत भेट देखील घेतलेली आहे. हो, तर त्यांनी आम्हाला ते सगळं सांगितलं आणि आम्ही हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही त्या संबंधितांना ताबडतोब आता बोलवून पाठवले आणि मी लगेच चौकशी त्याची या प्रकरणी होईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर ताबडतोब कार्यवाही. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये ख्रिश्चन धर्मासंदर्भात काही साहित्य सापडलं होतं. काय याबाबत तुम्ही तक्रार दिलेली आहे? आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नामांकित असलेली संस्था योगेश्वरी शिक्षण संस्था, जे की मागच्या रामानंद तीर्थांनी 1935ला स्थापन केली, अशा सर्वोच्च या ठिकाणी गाजलेल्या संस्थेमध्ये आम्ही त्या शाळेत शिकलेलो असताना तर मेडिकल परिसर म्हणून एक संस्थेचा विभाग आहे. त्या संस्थेमध्ये आम्हाला कळलं की शालेय वर्गामध्ये ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी पुस्तकं वाटण्यात आली. असं आम्हाला कळले असता आम्ही चौकशीसाठी गेल्यावर तिथं ज्या सेविका आहेत किंवा जे कर्मचारी आहेत तर त्यांच्या सहकार्याने, त्यांच्याच पुढाकाराने त्या शाळेमध्ये बायबलसारखे ग्रंथ व इतर ख्रिश्चन धर्मातील ग्रंथ, जादूटोण्याच्या वस्तू आणि जादूटोण्याच्या वस्तू व नशेची औषधं त्या आम्हाला कपाटामध्ये मिळाली. व त्या कपाटावर देखील नाव होतं की SIN चर्च अशा नावाने ते कपाट त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. ते घटना आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना बोलून घेतलं, वरिष्ठांना त्यांच्याशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी सगळं कळालं की यामध्ये बरेचसे या महाविद्यालयातले या शाळेतले शिक्षक यामध्ये सामील आहेत. त्यावरती आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी प्रतिमध्ये पोलीस स्टेशन, तहसीलदार व गट शिक्षण अधिकारी अंबाजोगाई यांना आम्ही अर्ज दिलेला आहे. तर आज आम्ही योगेश्वर शिक्षण संस्थेचे जे संस्था अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांना आम्ही आज निवेदनाच्या मार्फत आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे. आणि जे कोणी दोषी आहेत, जे कोणी गुन्हेगार आहेत, गायकवाड नामक एक व्यक्ती आहेत, ज्या व्यक्तीचा शाळेचा आणि त्याचा काहीही संबंध नाही, तो बाहेरचा व्यक्ती दर रविवारी ख्रिश्चन धर्माचा त्या ठिकाणी वर्ग घेतो. वर्ग घेऊन प्रार्थना केली जाते. 1 ते 2 तासाचा हा वर्ग मागच्या 15 वर्षापासून चालू आहे. हा प्रकार उघडकीस चालू असल्यामुळं आज आम्ही अध्यक्षांना अर्ज देऊन पूर्वकल्पना दिलेली आहे. पुढच्या 2 दिवसाचा आम्ही त्यांना कालावधी दिला आहे. मंगळवारी आम्ही या ठिकाणी मंगळवारी किंवा बुधवारी आम्ही तिथपर्यंत वाट बघून आम्ही पुढं आम्ही जर यावरती कारवाई नाही झाली तर आम्ही पुढच्या दिवशी धरणे आंदोलन किंवा आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत जर दोषीवर कारवाई नाही झाली तर. आणखी काही नावं मी सांगू शकतो. गोडसे साहेब म्हणून एक जण या ठिकाणी शिक्षक आहेत. नांदगावकर म्हणून या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत. व पुढं चालून प्राचार्य कनेरकर म्हणून एक जण या ठिकाणी सामील आहे. आणि आठवले असे एक नाव म्हणून त्यांचं एक नाव आहे. आणि
जलसॉन म्हणून एक जण कोणतरी आहे जे की बाहेरचा जे की हे सर्व षडयंत्र राबवतोय, तर ती एक नामक व्यक्ती आहे जी अशा सर्व लोकांच्या संपर्कात राहून शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना ह्या धार्मिक विषबाधा करण्याचं काम करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.